नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल योजना केंद्रावर। मित्रांनो, निवडणुकीचे जे काही निकाल आहे, कोणती व्यक्ती निवडून आलेली आहे ते तुम्ही घरी बसल्या आपल्या मोबाईलवर पाहू शकता। आता हे कुठे पाहावे व कसे पाहावे हे आपण आजच्या या व्हिडिओवर पाहणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। तुम्ही दोन पद्धतीने निवडणुकीचे रिझल्ट पाहू शकता। पहिली पद्धत म्हणजे प्ले स्टोअरवर जाऊन वोटर हेल्पलाइन या ॲपला इन्स्टॉल करून ओपन करा। ॲप ओपन झाल्यावर येथे तुम्हाला लॉग इन करायला सांगितले जाईल। तर येथे तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही। खाली तुम्हाला स्किप बटन दिसेल, त्यावर क्लिक करा। आता खाली तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील, तर यापैकी 6व्या नंबरचे ऑप्शन इलेक्शन रिझल्ट यावर क्लिक करा। नंतर येथे पहिले ऑप्शन जनरल इलेक्शन्स टू असेंब्ली कॉन्स्टिट्युएंसीज यावर क्लिक करा। आता सर्वात वर सिलेक्ट क्रायटेरिया यावर क्लिक करा। येथे तुमचे राज्य निवडून घ्या। खाली तुमचे मतदारसंघ निवडा व सबमिट बटनावर क्लिक करा। येथे काउंटिंग इन प्रोग्रेस असे लिहिलेले दिसत आहे, म्हणजेच मतांची मोजणी जी आहे ते सध्या सुरू आहे। मोजणी पूर्ण झाल्यावर निकाल येथे दाखवले जाईल। तर ही झाली पहिली पद्धत। दुसरी पद्धत म्हणजे results.eci.gov.in या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही तुमचे निवडणुकीचे रिझल्ट्स जे आहे ते पाहू शकता। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही निवडणुकीचे निकाल जे आहे ते चेक करू शकता। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। धन्यवाद।